Hello student, in this video we are going to study male reproductive system in man. In man, male reproductive system consists of mainly four parts. आता या स्लाइडवर reproductive system of man याच्यामधले मेन 4 पार्ट्स इथं तुम्हाला दाखवतो. पहिला पार्ट जो आहे प्रायमरी मेल ऑर्गन्स also called as testes, also called as male gonads. दूसरा मेन पार्ट जो आहे एसरी डक्ट्स. तिसरा मेन पार्ट आहे एसरी ग्लँड्स आणि चौथा जो आहे एक्सटर्नल जेनायटेलिया. या 4 मुख्य पार्टच्या अनुषंगानं आपल्याला ही मेल रिप्रोड्यूक्टिव्ह सिस्टीम डिटेलमध्ये पाहायची आहे. आता या स्लाइडमध्ये या मेल रिप्रोड्यूक्टिव्ह सिस्टीमचा एक व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या मेल रिप्रोड्यूक्टिव्ह सिस्टीममध्ये जे पार्ट्स आहेत सगळे पार्ट इथे दाखवलेले आहेत, पण जे मेन पार्ट मी इथे तुम्हाला फोकस करणार आहे. त्यामध्ये पहिला पार्ट या स्लाइडमध्ये दाखवला. आता तुम्हाला सांगितलं पहिला प्रायमरी मेल गोनॅड्स, प्रायमरी मेल सेक्स ऑर्गन्स ज्याला आपण मेल गोनॅड्स म्हणूया, कॉल्ड टेस्टिस. दे आर 2 in number. आता दे आर फाउंड इन स्क्रोटल सॅक. आता हे एक टेस्टिस आहे, याला टेस्टिस म्हणूया आपण, ऑल्सो कॉल्ड मेल गोनॅड्स. दे आर 2 in number. इकडे एक आहे, इकडे एक आहे. तर या टेस्टिसमध्ये देर इज प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स, मेल गॅमेट्स, बाय द प्रोसेस ऑफ गॅमेटोजेनेसिस. तर हा डिटेलमध्ये आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर दुसरा भाग इथे दाखवला डक्ट सिस्टीम. या टेस्टिसमध्ये जे स्पर्म तयार होतात हे स्पर्म या हा जो पार्ट आहे तो पेनिसचा पार्ट आहे, याला एक्सटर्नल जेनायटेलिया म्हणूया आपण. त्याच्यामधल्या डक्ट थ्रू इट इज इजेक्टेड थ्रू आउट साइड द बॉडी. तर हे डक्ट जे आहेत वाहिन्या ज्याला म्हणूया आपण, इट कॅरीज स्पर्म्स किंवा सिमेन कंटेनिंग स्पर्म्स. आता ह्या टेस्टिसमध्ये स्पर्म तयार होतात ते स्पर्म कलेक्ट करणं आणि या पेनीच्या टीपपर्यंत आणून सोडणं, या कामी 5 प्रकारचे डक्ट यामध्ये इन्व्हॉल्व होतात. आता ह्या टेस्टिसपासून जे डक्ट तयार होतात त्या पेनीच्या टीपपर्यंत 5 विविध प्रकारचे जे डक्ट आहेत ते डक्ट, त्याची नावं या डक्ट सिस्टीममध्ये आपल्याला पाहिजे आहेत. त्यानंतर तिसरा भाग जो आहे ॲसेरी ग्लँड्स. आता जे स्पर्म तयार होतात, एकटे स्पर्म या वाहिन्यातून पेनिसच्या बाहेर इजेक्ट होऊ शकत नाहीत. दे रिक्वायर सम सेक्रिशन्स. एक स्त्राव तयार होतात. आता काही स्त्राव त्यामध्ये स्पर्म येतात, सिमेन वीर्य तयार होतं. म्हणजे वीर्य तयार करण्यामागे काही ग्रंथीचा स्त्राव उपयोगी पडतो. काही ग्रंथी इट ॲक्ट्स ॲज ए लुब्रिकेशन, म्हणजे इजॅक्युलेशन, म्हणजे सिमेन इजॅक्युलेशन व्हायच्या अगोदर तो सिमेनचा मार्ग लुब्रिकेट किंवा एक वंगणाप्रमाणे त्या ग्लँडचा स्त्राव काम करतो. तर ह्या 3 प्रकारच्या ग्लँड या ह्युमन रिप्रोड्यूक्टिव्ह सिस्टीमच्या संलग्न या डायग्राममध्ये आता त्यामध्ये डिटेलमध्ये पाहायचं आहे. आता ग्लँड कोणते आहेत? आता इथं ही एक आहे, ही एक आहे. याला सेमिनल व्हेसिकल्स म्हणतात. सेमिनल व्हेसिकल्स. इथं एकच ही ग्लँड आहे, याला प्रोस्टेट ग्लँड, पुरुषस्थ ग्रंथी, प्रोस्टेट ग्लँड म्हणतात. आणि ही एक ग्लँड आहे, ही एक ग्लँड. याला बल्बो युरेथ्रल ग्लँड किंवा कॉपर ग्लँड म्हणतात. या तिन्ही ग्लँडमध्ये जे स्त्राव तयार होतात त्याची वेगळी कामं आहेत. तर हा तिसरा पार्ट आहे असोसिएटेड ग्लँड्स किंवा ज्याला आपण ॲसेरी ग्लँड्स म्हणूया आपण. 3 प्रकारच्या ग्लँड आहेत, सेमिनल व्हेसिकल्स, प्रोस्टेट ग्लँड आणि ह्या कॉपर्स ग्लँड. आणि चौथा या मेल रिप्रोड्यूक्टिव्ह सिस्टीमचा एक पार्ट दिलेला आहे, तर तो आहे एक्सटर्नल जेनायटेलिया. एक्सटर्नल जेनायटेलिया मीन्स एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स. त्याची व्याख्या काय? तर द पार्ट्स लोकेटेड, द सेक्शुअल पार्ट किंवा सेक्स ऑर्गन्स located outside the body is called as external genital organs or external genitalia. ह्युमन
मेलमध्ये किंवा मॅनमध्ये हे दोनच पार्ट आहेत. एक आहे पेनिस कॉप्युलेटरी ऑर्गन नंबर 1 आणि दुसरं स्क्रोटम की ज्यामध्ये टेस्टिस असतात. तर हे झाले एक्सटर्नल जेनायटेलिया. म्हणजेच या डायग्राममध्ये आपल्याला हे 4 मेन पार्ट जे आहेत हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते 4 मेन पार्ट पुन्हा एकदा लक्षात घ्या. पहिला आहे प्रायमरी मेल ऑर्गन दॅट इज टेस्टिस, ज्याला आपण मेल गोनॅड्स असंही म्हणतो. ॲसेरी डक्ट्स की ज्या वाहिन्यातून हे स्पर्म कॅरी होतात. 5 प्रकारचे हे डक्ट आहेत. ती डक्ट सिस्टीम आपल्याला पाहायची आहे. आणि ज्या ग्लँड्समधून जो स्त्राव तयार होतो सिमेंट तयार करण्यामध्ये किंवा लुब्रिकेशनमध्ये त्या ग्लँडचा स्त्राव हेल्पफुल होतो, त्या ज्या 3 प्रकारच्या ग्लँड्स आहेत त्याला ॲसेरी ग्लँड्स म्हटलं जातं. आणि दी पार्ट्स लोकेटेड आउटसाइड द बॉडी सेक्स ऑर्गन्स त्याला एक्सटर्नल जेनायटेलिया म्हटलं जातं. हे 2 आहेत. त्यामध्ये पेनिस एक्सटर्नल जेनायटल कॉप्युलेटरी ऑर्गन म्हटलं जातं आणि स्क्रोटम. ह्या स्क्रोटममध्ये हे 2 टेस्टिस असतात, मध्ये एक पार्टिशन असतं. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या की मेन जो टेस्टिस आहे याला मेल किंवा प्रायमरी गोनॅड्स म्हणूया आपण. तर पहिल्यांदा आपल्याला टेस्टिस याचं डिटेलमध्ये स्ट्रक्चर पाहायचं आहे. त्यानंतर टेस्टिसमध्ये तयार झालेले स्पर्म्स जे विविध 5 डक्ट आहेत ते कोणते, ते नावं काय आहेत आणि त्याचं नेमकी कामं काय आहेत आणि त्या पेनीच्या टिपपर्यंत हे स्पर्म किंवा सिमेन हे कसं कॅरी होतं, हाही भाग म्हणजे डक्ट सिस्टीम म्हणूया आपण. तिसरा भाग जो आहे असोसिएटेड किंवा ॲसेरी ग्लँड्स. या ग्लँड्स आहेत 3 प्रकारचे ग्लँड. पुन्हा एकदा ते नाव लक्षात घ्या. सेमिनल व्हेसिकल्स, कॉपर ग्लँड्स आणि बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स किंवा कॉपर ग्लँड्स. बघा सेमिनल व्हेसिकल्स 2 आहेत, प्रोस्टेट ग्लँड एकच असते आणि हे कॉपर ग्लँड 2 असतात. हा युरिनरी ब्लॅडर आहे त्याखाली. आता एक्सक्रेटरी सिस्टीमचा भाग आहे. युरेटर्स आहेत, त्याचा याचा संबंध नाही, पण त्या संलग्न ही सिस्टीम असते म्हणून हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आता हे 4 प्रमुख जे भाग आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे, प्रायमरी मेल ऑर्गन्स, ॲसेरी डक्ट्स, ॲसेरी ग्लँड्स आणि एक्सटर्नल जेनायटेलिया, 1 बाय 1 आपल्याला हे भाग पाहायचे आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये हीच डायग्राम आता मी दाखवली तीच डायग्राम या स्लाइडमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या डायग्राममध्ये जे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट्स आहेत ते आणखी पुन्हा एकदा पाहूया आपण. आता हे टेस्टिस, प्रायमरी गोनॅड्स, ठीक आहे. त्यानंतर जे डक्ट्स असतात हे 5 प्रकारे डक्ट असतात. आता या टेस्टिसमध्ये जे डक्ट असतात त्या रेटी टेस्टिस म्हटलं जातं. रेटी टेस्टिस. रेटी टेस्टिसपासून हे व्यासा इप्रन्सिया तयार होतात. व्यासा इप्रन्सियानंतर तिसरा डक्ट आहे इपिडिडायमिस. हा इपिडायमिस. तिसरा डक्ट इपिडायमिस. चौथा डक्ट जो आहे हे व्यास डिफरन्स. या टेस्टिसपासून हा व्यास डिफरन्स. आता व्यास डिफरन्स नंतर या सेमिनल व्हेसिकल डक्ट याला येऊन मिळतात, तिथे इजॅक्युलेटरी डक्ट तयार होतो. आणि इजॅक्युलेटरी डक्ट 2, इकडचा एक आणि इकडचा एक. आता हे बघा, हे इजॅक्युलेटरी डक्ट आहेत. हा जरा फुगीर भाग दिसतोय. इजॅक्युलेटरी डक्ट म्हणजे हा व्यासा डिफरन्स इथं आला, हा व्यासा डिफरन्स इथं आला आणि त्याला या सेमिनल व्हेसिकलचा इथं डक्ट जोडला जातो आणि शॉर्ट असे 2 डक्ट तयार होतात. त्याला इजॅक्युलेटरी डक्ट म्हणतात. इजॅक्युलेटरी डक्ट. दोन्ही इजॅक्युलेटरी डक्ट या प्रोस्टेट ग्लँडच्या जवळ किंवा मध्यावर असे एकत्र येतात आणि हा एक कॉमन डक्ट तयार होतो, मीडियन डक्ट. इट रन्स थ्रू पेनिस. याला युरेथ्रा म्हटलं जातं. युरेथ्रा. तर हा युरेथ्रा आहे. इट ओपन्स ॲट द टीप ऑफ द पेनिस. या पेनीचा टीप हा युरेथ्रा ओपन होतो. आता युरेथ्रा हा म्हणजे सगळे डक्ट हे पेअर्ड असतात, 2-2 असतात, पण युरेथ्रा इट इज अ सिंगल, रन्स मिडियन टू मिडल टू द पेनिस and opens at the tip of penis. ठीक आहे. त्याचं डिटेल आपण युरेथ्रामध्ये पाहूया आपण. त्यानंतर 3 प्रकारचे ग्लँड्स, सेमिनल व्हेसिकल्स, प्रोस्टेट ग्लँड्स आणि कॉपर ग्लँड्स. कॉपर ग्लँड्स. त्यानंतर एक्सटर्नल जेनायटेलियाचे 2 ऑर्गन, हा एक्सटर्नल कॉप्युलेटरी ऑर्गन्स आणि जे टेस्टिस 2 एका पाउचमध्ये असतात
ते स्क्रोटम मधला आहात, इट इज स्क्रोटम. तर हे विविध भाग जे आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढच्या स्लाइडमध्ये आता या स्लाइडमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन जो आहे ज्याला मेल गोनॅड्स म्हणूया आपण, पहिला पार्ट इथं डिस्कस करूया. दे आर कॉल्ड टेस्टिस. देअर आर 2 इन नंबर, 2 टेस्टिस असतात लोकेटेड इन स्क्रोटम. आता डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे ते स्क्रोटममध्ये असतात. आता फिटसमध्ये किंवा ज्यावेळी प्रेग्नन्सी पिरियडमध्ये मेल फिटस ज्यावेळी ते डेव्हलपमेंट होते त्यावेळी ॲबडॉमेनमध्ये किंवा इन फिटस टेस्टीज आर डेव्हलप्ड इन ॲबडॉमेन, म्हणजे उदर पोकळीमध्ये हे तयार होतात. आणि बिफोर बर्थ दे आर डिसेंट इन टू स्क्रोटल सॅक थ्रू द इंग्विनल कॅनल. आता टेस्टीजचे सर्वसाधारणपणे साईज दिलेले आहे. दे आर ओव्हल, समॉट ओव्हल, राउंडेड, 4 to 5 cm लॉंग, 2 to 3 cm वाईड अँड 3 cm थिक. त्यानंतर टेस्टीजचे फंक्शन जे आहेत मेन 2 फंक्शन लक्षात ठेवायचे आहेत. नंबर 1, टेस्टीज प्रोड्युसेस मेल गॅमेट्स ऑर स्पर्म्स बाय द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. पहिलं फंक्शन महत्त्वाचं जे आहे मेन फंक्शन टू प्रोड्यूस स्पर्म्स दॅट इज मेल गॅमेट्स बाय दिस प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. आणि दुसरं फंक्शन जे आहे टू प्रोड्यूस मेल सेक्स हार्मोन कॉल्ड ॲज टेस्टेस्टेरॉन फॉर डेव्हलपिंग मेल सेकंडरी सेक्स कॅरेक्टर किंवा मेल कॅरेक्टर. म्हणजे दुसरं फंक्शन जे आहे टू प्रोड्यूस मेल सेक्स हार्मोन टेस्टेस्टेरॉन. आता त्यानंतर हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टीस मी इंटरनल स्ट्रक्चर यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्याची कॅरेक्टरिस्टिक आहेत. तर टेस्टीजचा आपण LS उभा छेद जर घेतला तर टेस्टीज एक्सटर्नल कव्हरिंग जे आहे इट इज कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यूने ते बनलेलं आहे. द आउटर कव्हरिंग इज कॉल्ड ॲज टुनिका अल्बिजिनिया. आउटर टू इट्स म्हणजे टुनिका अल्बिजिनियाच्या बाहेर एक इनकम्प्लीट पेरिटोनियल कव्हरिंग इट इज कॉल्ड ॲज टुनिका व्हाजायनॅलिस. आणि टुनिका अल्बिजिनियाच्या आत जे आणखी एक लेअर पाहायला मिळते इट इज कॉल्ड ॲज टुनिका व्हॅशिकोलोसा. आता जे टफ जे आउटर कव्हरिंग आहे टुनिका अल्बिजिनिया आणि त्याच्या बाहेर इनकम्प्लीट कव्हरिंग जे आहे याला टुनिका व्हाजायनॅलिस म्हटलं जातं. आणि टुनिका अल्बिजिनियाच्या आत आणखी एक लेअर पाहायला मिळते इट इज कॉल्ड ॲज टुनिका व्हॅस्कुलोसा. आता टेस्टीजमध्ये आता हा भाग थोडासा आपण टेस्टीजचं जे इंटरनल स्ट्रक्चर जे आहे हिस्टॉलॉजी म्हणूया आपण. त्याच्या अगोदर टेस्टीजचं लोकेशन बघूया आपण. आता हे टेस्टीज आहेत स्क्रोटल म्हणजे आउटर जो पाउच बॅग लाईक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये ह्या 2 टेस्टीज असतात. इंटरनल ते पार्टिशन आहे त्याच्यामुळे प्रत्येक पार्टिशनमध्ये किंवा पाउचमध्ये एक टेस्टीज आहे. इट इज ए ॲक्च्युअल प्लेस ऑफ टेस्टीज. आता ह्या फिटसमध्ये ॲबडॉमेनमध्ये ह्या टेस्टीज तयार होतात उदर पोकळीमध्ये आणि तिथं इंग्विनल कॅनॉल असतो. त्या इंग्विनल कॅनॉल थ्रू बिफोर बर्थ त्या स्क्रोटममध्ये येतात. स्क्रोटममध्ये दे आर अटॅच टू स्क्रोटल सॅक. म्हणजे स्क्रोटल सॅकला त्याची अटॅचमेंट असते बाय फायबर. आणि ह्या स्क्रोटमचं जे काम आहे हे थर्मोरेग्युलेटरचं आहे. म्हणजे जो एक्सटर्नल पाउच जो असतो आउटसाइड द बॉडी त्याच्यामध्ये आत पार्टिशन आहे आणि दोन्ही कंपार्टमेंटमध्ये एक टेस्टीज पाहायला मिळते. ड्युरिंग रेनी सीझन ऑर हॉट सीझन द टेस्टीज आर पुल्ड अवे फ्रॉम द बॉडी. द स्क्रोटम सॅक्स इज देर इज अ रिलॅक्सेशन ऑफ स्क्रोटम सॅक फॉर टेम्परेचर रेग्युलेशन. आणि मग इन कोल्ड सीझन दे आर पुश्ड टुवर्ड द बॉडी बाय कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्क्रोटल सॅक. का तर टेस्टीज रिक्वायर द टेम्परेचर बिलो दी बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचरचं 37.5 डिग्री सेल्सिअस नॉर्मल टेम्परेचर आहे. त्या टेम्परेचरपेक्षा कमी तापमान स्पर्म तयार करण्यासाठी लागतं. आणि म्हणून बाय सीझन म्हणजे टेम्परेचर जसं आहे ते मेंटेन करण्याचं काम ह्या स्क्रोटम सॅकचं आहे थर्मोरेग्युलेटर. तर हे 2 टेस्टीज या स्क्रोटल सॅकमध्ये असतात 2 कंपार्टमेंटमध्ये 2. इट इज ए ॲक्च्युअल प्लेस ऑफ टेस्टीज. आता टेस्टीचे 2 फंक्शन सांगितले. पहिलं फंक्शन जे आहे मेन लक्षात ठेवायचं आहे इट प्रोड्युसेस मेल गॅमेट दॅट इज स्पर्म्स
by the process of spermatogenesis. Number 1. Number 2 is testis produces. आता त्यातल्या ज्या कोणत्या सेल आहेत टेस्टिसॉन ते डिटेलमध्ये पाहूया आपण. पण फंक्शन जे आहे दे प्रोड्युसेस मेल सेक्स हार्मोन कॉल्ड टेस्टेस्टेरॉन फॉर डेव्हलपिंग सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. टेस्टेस्टेरॉन हे मेल हार्मोन तयार करणं हे दुसरं मेन फंक्शन आहे टेस्टिसचं आहे. आता हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर आपल्याला या टेस्टिसचं पाहायचं आहे. आता हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर म्हणूया आपण. आता याच्यामध्ये आउटर कव्हरिंग जे आहे इट इज कॉल्ड ॲज ट्युनिका अल्बिजिनिया. म्हणजे आपण जर एल-एस घेतला तर ही आता काळी रेख दाखवलेली आहे. इट इज कॉल्ड ॲज ट्युनिका अल्बिजिनिया. ट्युनिका अल्बिजिनियाच्या बाहेर म्हणजे एक इनकम्प्लीट लेअर पाहायला मिळते. इट इज कॉल्ड ॲज ट्युनिका व्हजायनॅलिस. आणि ट्युनिका अल्बिजिनियाच्या आत आणखी एक लेअर पाहायला मिळते. इट इज कॉल्ड ॲज ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. टेस्टिस इंटरनली पाहिला आपण तर 200 ते 300 असे लोबिल्स असतात. आणि प्रत्येक लोबिलमध्ये देर इज राउंडेड स्ट्रक्चर्स स्पर्म तयार करणारे दे आर लोबिल्स. लोबिलमध्ये हे ट्युबिल्स असतात. दे आर कॉल्ड ॲज सेमिनिफेरस ट्युबिल्स. आता हे सेमिनिफेरस ट्युबिल्स मध्ये स्पर्म तयार होण्याची प्रोसेस इथं घडते नॅचरली ॲट मॅच्युरिटी. द प्रोसेस इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. द प्रोसेस इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. आता याच्यामध्ये आपल्याला टेस्टिसची कॅरेक्टरिस्टिक दिलेली आहेत म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर. ईच टेस्टिस हॅज 200 to 300 टेस्टिक्युलर लोबिल्स. हे प्रत्येक टेस्टिसमध्ये 200 ते 300 टेस्टिक्युलर लोबिल्स असतात. प्रत्येक लोबिलमध्ये 1 ते 4 हायली कॉइल सेमिनिफेरस ट्युब्युल असतात ज्यामध्ये ॲक्च्युअल स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस थ्रू स्पर्म तयार होतात. दे आर कॉल्ड ॲज सेमिनिफेरस ट्युब्युल्स. आता प्रत्येक सेमिनिफेरस ट्युब्युल हा एका विशिष्ट सेलनी लाईन झालेला असतो. इट इज कॉल्ड ॲज जर्मिनल इपिथेलियल सेल्स अँड फ्यू लार्ज सर्टुली सेल्स ऑर सस्टेंटॅक्युलर सेल्स. जर्मिनल इपिथेलियल सेल्स प्रोड्युसेस स्पर्मॅटोझोआ बाय गॅमेटोजेनेसिस. त्यानंतर सर्टुली सेल ते मोठे असतात. डेव्हलपिंग स्टेजेसमध्ये जे स्पर्म असतात त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. आता व्हेरियस स्टेजेस जे स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये स्पर्मचे पाहायला मिळतात त्या कोणत्याही तपास स्पर्मॅटोगोनियल सेल डिप्लॉयड असतात. प्रायमरी स्पर्मॅटोसाइड मेयोसिसने तयार होतात ते डिप्लॉयड असतात. पुन्हा मेयोसिसने सेकंडरी स्पर्मॅटोसाइड तयार होतात. त्यानंतर स्पर्मॅटिड हॅप्लॉइड असतात. स्पर्मसुद्धा हॅप्लॉइड असतात सीन इन सेमिनिफेरस ट्युब्युल. आता हेच चित्र आता इथं या डायग्राममध्ये आपल्याला पाहायचं आहे. हे 200 ते 300 टेस्टिक्युलर लोबिल्स असतात आणि प्रत्येक टेस्टिक्युलर लोबिलमध्ये आता हे टेस्टिक्युलर लोबिल आहे 1 ते 4 हे राउंडेड स्ट्रक्चर असतात. दे आर कॉल्ड ॲज सेमिनिफेरस ट्युब्युल. हे सेमिनिफेरस ट्युब्युल आहे. हा एक सेमिनिफेरस ट्युब्युल, हा एक सेमिनिफेरस ट्युब्युल. आता प्रत्येक सेमिनिफेरस ट्युब्युल आता थोडा मॅग्निफाईड जर आपण केला तर ईच सेमिनिफेरस ट्युब्युल इट इज लाइन्ड बाय ए स्पेशल सेल्स. आता ही हिरव्या कलर सेल दिसतात. इट इज कॉल्ड ॲज जर्मिनल इपिथेलियम. द सेल्स आर कॉल्ड ॲज जर्म सेल्स. या जर्म सेल्स आर डिप्लॉयड आणि बाय द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस याच्यापासून हे मॅच्युअर स्पर्म तयार होतं. हा स्पर्म एक दाखवलेला आहे. याला हेड अँड टेल आहे पहा. त्यामधल्या ज्या स्टेजेस जे आहेत त्यामध्ये प्रायमरी स्पर्मॅटोगोनिया, सेकंडरी स्पर्मॅटोगोनिया, त्यानंतर स्पर्मॅटिड्स आणि मग हे मॅच्युअर स्पर्म अशा ह्या स्पर्म फॉर्मेशनच्या प्रोसेसमधले स्टेजेस आहेत. द प्रोसेस इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस इट इज ए प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मॅच्युअर स्पर्म इन सेमिनिफेरस ट्युब्युल्स ऑफ टेस्टिस. म्हणजे टेस्टिसचे हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत याच्यामध्ये ही प्रोसेस ॲट मॅच्युरिटी कंटिन्युअसली घडत असते. आता या जर्मिनल इपिथेलियल सेलमध्ये ज्या जर्म सेल्स आहेत त्याच्यापासून हे मॅच्युअर स्पर्म तयार होतात. आणि डेव्हलपमेंटल स्टेजेस जे आहेत त्यामध्ये प्रायमरी स्पर्मॅटोगोनिया किंवा स्पर्मॅटोसाइड असेल, सेकंडरी स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटिड्स आणि मग हे मॅच्युअर स्पर्म. आता हे स्पर्मॅटिड इमॅच्युअर स्पर्मॅटिड जे आहेत दे गेट न्यूट्रिशन फ्रॉम सर्टोली सेल्स.
आता इथल्या ज्या व्हायलेट कलर सेल दाखवलेले आहेत इथं आहेत दे आर लार्ज सेल्स. दे आर कॉल्ड ॲज सर्टोली सेल्स. दे आर कॉल्ड ॲज सर्टोली सेल्स. सर्टोली सेल्स याचं फंक्शन पहा, इट गिव्स नरिशमेंट टू द डेव्हलपिंग स्पर्म्स. आता हे स्पर्मॅटिडमध्ये इमॅच्युअर स्पर्म असतात, दे आर बंडल आणि दे आर रिमेन्स अटॅच टू द सर्टोली सेल्स फॉर गेटिंग न्यूट्रिशन. म्हणजे फूड इथे घेतात आणि मग त्याची वाढ ह्या मॅच्युअर स्पर्ममध्ये होते, डेव्हलपमेंट मॅच्युअर स्पर्ममध्ये होते. तर मग ह्या जर्म सेलपासून स्पर्म तयार होतात. सर्टोली सेल, दे आर लार्ज, दे गिव्ह न्यूट्रिशन टू दी डेव्हलपिंग स्पर्म्स. आता दुसरा हा भाग जो आहे इन बिटवीन सेमिनिफेरस ट्यूब्यूल, देर इज बंडल ऑफ सेल्स. इथं दाखवलं पहा. द सेल्स आर कॉल्ड ॲज इंटरटिशियल सेल्स. इंटरटिशियल सेल्स और सेल्स ऑफ लेडिग्स. इथं दाखवलं सेल्स ऑफ लेडिग्स. इंटरटिशियल सेल्स और सेल्स ऑफ लेडिग्स हे बंडल आहेत. आता याचं फंक्शन जे आहे, मग अशी दुसरं फंक्शन जे टेस्टिस सांगितलं ते ह्याचं फंक्शन आहे. तर इंटरटिशियल और लेडिग सेल प्रोड्युसेस मेल सेक्स हार्मोन टेस्टेस्टेरॉन. म्हणजे ह्या सेलपासून टेस्टेस्टेरॉन हे मेल सेक्स हार्मोन तयार होतं आणि ह्या सेमिनिफेरस ट्यूब्यूलमध्ये स्पर्म तयार होतात. म्हणजे स्पर्म तयार करणं आणि टेस्टेस्टेरॉन मेल सेक्स हार्मोन तयार करणं, दीज आर टू मेन फंक्शन ऑफ टेस्टिस. ठीक आहे. इट इज हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस. आता पुढं आपल्याला आता ह्या टेस्टिसचे इंटरनल स्ट्रक्चर पाहायला आपण हे पाहायला आपण टेस्टेस्टेरॉन इज ऑल्सो कॉल्ड ॲज एंड्रोजन. आता टेस्टेस्टेरॉन इट इज इसेन्शियल फॉर डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर इन मॅन किंवा मेल, डेव्हलपमेंट ऑफ मुस्टासेस, बियर्ड, मस्क्युलर बॉडी वगैरे जे पुरुषी कॅरेक्टर जे आहेत, इट इज डेव्हलप्ड ड्यू टू दिस मेल सेक्स हार्मोन. ठीक आहे. आता आपल्याला पुढचा जो भाग आपल्याला पाहायचा आहे त्यामध्ये आता ॲसरी ग्लँड्स म्हणूया आपण. म्हणजे हा पार्ट सेकंडमध्ये म्हणजे पहिल्यांदा आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पहिला पार्ट पाहिला, त्याच्यामध्ये प्रायमरी मेल सेक्स ऑर्गन किंवा टेस्टिस हाच फक्त पाहिला. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सेकंड पार्टमध्ये आपल्याला ॲसरी डक्ट्स हा भाग पाहायचा. असे सहा प्रकारचे ॲसरी डक्ट आहेत. आता इथं तीच डायग्रॅम आहे. आता त्या डायग्राममध्ये आपल्याला हे डक्ट जे आहेत किंवा वाहिन्या म्हणूया आपण, म्हणजे टेस्टिसमध्ये तयार झालेले स्पर्म हे स्पेनिसच्या टिपपर्यंत कॅरी करण्याचं काम करतात. दे आर 6 असोसिएटेड, मग 5 म्हटलं आपण, हे 6 आहेत. 6 असोसिएटेड डक्ट जे आहेत किंवा संलग्न डक्ट जे आहेत ते आपल्याला इथं पाहिजे आहेत. आता ते कोणते डक्ट आहेत त्याची नावं इकडे दिलेली आहेत या स्लाईडमध्ये. पहिला रेटे टेस्टिसमध्ये असतात. व्हेसा इफ्रन्शिया, इपिडायमिस, व्हॅस डिफरन्स, इजॅक्युलेट डक्ट आणि युरेथ्रा. आता पहिला आहे रेटे टेस्टिस. आता रेटे टेस्टिस these are thin ducts present in the testes. They collect sperms from each seminiferous tubule. म्हणजे टेस्टिसमध्ये सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स असतात. ईच सेमिनिफेरस ट्यूब्यूलमध्ये जे स्पर्म तयार होतात ते कलेक्ट करण्याचं काम फाईन थ्रेड्स करतात, फाईन डक्टुल्स करतात. दे आर कॉल्ड ॲज रेटे टेस्टिस. आता हे रेटे टेस्टिस एकत्र येतात आणि ते 10 ते 12 अशा वाहिन्या तयार होतात. दे आर कॉल्ड ॲज व्हेसा इफ्रन्शिया. हे सगळे सेमिनिफेरस ट्यूब्यूलपासून जे रेटे टेस्टिस किंवा थिन फायबर्स एकत्र येतात, डक्टल्स एकत्र येतात. दे आर जॉईंट टुगेदर फॉर्मिंग 10 to 12 द फाईन ट्यूब्यूल्स कॉल्ड ॲज व्हेसा इफ्रन्शिया. व्हेसा इफ्रन्शिया जॉईंट टू नेक्स्ट डक्ट कॉल्ड ॲज इपिडिडायमिस. आता हा इपिडिडायमिस हा कॅपलाईक पार्ट असतो, प्रेझेंट ऑन टीप ऑफ टेस्टिस. ईच टीप हा तिथं दाखवलं पहा. इथं व्हाईटिस मास दिसते पहा. हा इपिडायमिस तिसरा डक्ट आहे इपिडायमिस. पहिला रेटे टेस्टिस, 2 नंबर व्हेसा इफ्रन्शिया आणि व्हेसा इफ्रन्शिया ओपन्स इन इपिडिडायमिस. आता इपिडायमिसचे 3 भाग असतात. आता हेडचा भाग आहे हा मिडलचा भाग आहे आणि हा बेसलचा पोस्टिरियर पार्ट क्वाडा इपिडायमिस. एक कॅप्युट इपिडायमिस हेडचा भाग आहे, मधला कॉर्पोरा इपिडायमिस आणि हा क्वाडा इपिडायमिस. इथं
व्यासा इपरन्शिया ह्या पोस्टेरियर साईडला ओपन होतात आणि तिथून हा व्यासा डिफरन्शिया स्टार्ट होतो. आता हा कॅपलाइक पार्ट जो आहे प्रेझेंट ऑन ईच टेस्टिस, याचं नाव आहे इपिडिडायमिस. आता इपिडायमिसचं फंक्शन लक्षात घ्या. टेस्टिसमध्ये स्पर्म तयार होतात, दे आर इमॅच्युअर. असे इमॅच्युअर स्पर्म रेटे टेस्टिस थ्रू व्यासा इपरन्शिया थ्रू इपिडायमिस इथे येतात. इपिडायमिसचं महत्त्वाचं काम आहे, इन इपिडायमिस द स्पर्म्स आर मॅच्युअर्ड. अँड दुसरं काम जे आहे, इट स्टोअर दी स्पर्म टिल रिक्वायर्ड. जोपर्यंत कॉप्युलेशन प्रोसेस होत नाही, स्पर्म बाहेर पडण्याची प्रक्रिया होत नाही, तोपर्यंत हे स्पर्म स्टोअर करणं इट इज अ सेकंड फंक्शन ऑफ इपिडायमिस. म्हणजे असं सांगता येईल, इपिडायमिस मॅच्युअर दी स्पर्म्स अँड स्टोअर दी स्पर्म टिल रिक्वायर. ठीक आहे. आता त्याच्या पोस्टेरियर पार्टपासून हा व्यासा डिफरन्शिया स्टार्ट होतो. इकडून हा व्यासा डिफरन्शिया स्टार्ट, व्यास डिफरन्स म्हणतात, व्यास डिफरन्स, इट इज व्यास डिफरन्स. आता व्यास डिफरन्स युरिनरी ब्लॅडरच्या जवळ येतो. इकडून हा आलेला आहे. आता हा युरिनरी ब्लॅडर आहे, मूत्राशयाचा भाग आहे, युरिन स्टोअर करण्याचं काम करतो. इथं सेमिनल व्हेसिकल आहे, ही सेमिनल व्हेसिकल आहे. तर सेमिनल व्हेसिकलचा हा डक्ट या व्यासा डिफरन्शियाला जॉईन होतो आणि एक शॉर्ट डक्ट तयार होतो, त्याला इजॅक्युलेटरी डक्ट म्हणतात. इकडे एक इजॅक्युलेटरी डक्ट तयार होतो, इकडे एक इजॅक्युलेटरी डक्ट तयार होतो. त्यानंतर दोन्ही इजॅक्युलेटरी डक्ट दोन्ही साईडचे एकत्र येतात आणि एक मीडियन डक्ट तयार होतो. इट रन्स थ्रू द प्रोस्टेट ग्लँड आणि त्या पेनिसमधून आतून तो मीडियन डक्ट म्हणून आणि ॲट द टीप ऑफ पेनिस ओपन होतो. दरम्यान प्रोस्टेट ग्लँडचा डक्ट किंवा ग्लँड ते त्याचा स्त्राव त्या डक्टमध्ये ओपन होतो. त्यानंतर ह्या कॉपर ग्लँड दोन आहेत, ते डक्ट त्या मीडियन डक्टमध्ये ओपन होतात आणि एक मीडियन डक्ट तयार होतो. इट इज कॉल्ड ॲज युरेथ्रा किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज युरिनोजेनायटल डक्ट. आता इथं इपिडायमिसपर्यंत आपण आलोत. इपिडायमिसमध्ये स्पर्म मॅच्युअर होतात आणि इट स्टोअर द स्पर्म टिल रिक्वायर्ड. त्यानंतर पुढचा जो डक्ट तयार होतो, लॉंग म्हणूया आपण, हा जो डक्ट आहे त्याला व्यास डिफरन्स म्हणतात किंवा व्यासा डिफरन्शिया. दोन असतात, प्रत्येक डक्ट दोन दोन असतात, फक्त युरेथ्रा हा सिंगल असतो. तर व्यासा डिफरन्शियाचं काम काय पहा, इट कॅरी स्पर्म फ्रॉम टेस्टिस किंवा इपिडायमिस टू द युरेथ्रापर्यंत आणणं किंवा ॲट द टीप ऑफ दी किंवा युरेथ्रापर्यंत म्हणूया आपण. व्यासा डिफरन्स कॅरी स्पर्म फ्रॉम टेस्टिस टू युरेथ्रा. पुढचा डक्ट आहे इजॅक्युलेटरी डक्ट. व्यासा डिफरन्समध्ये पुन्हा हा सेमिनल व्हेसिकलचा डक्ट ओपन होतो आणि सेमिनल व्हेसिकलचा जो स्त्राव तयार होतो, इट इज कॉल्ड ॲज सेमिनल फ्लुइड. आता सेमिनल फ्लुइड इट इज अल्कलाइन फ्लुइड. इट कॉन्ट्रीब्यूट 60%, टोटल 60% क्वांटिटी ऑफ सिमेन, म्हणजे वीर्य तयार होतं. इथं सेमिनल व्हेसिकल, इथनं स्पर्म आले, सेमिनल व्हेसिकलमधला सेमिनल फ्लुइड एकत्र येतात आणि सिमेन तयार होतं. आता हा सेमिनल फ्लुइड जो आहे दोन्ही ग्लँड्समधून तयार झालेला, त्याला सेमिनल फ्लुइड म्हटलं जातं. इट इज अल्कलाइन फ्लुइड. याच्यामध्ये फ्रुक्टोज आहे, फायब्रोनिजन आहे, असे काही घटक असतात. प्रत्येकाची वेगवेगळी कामं आहेत. आणि मग त्यामध्ये स्पर्म मिक्स झालं, सेमिनल फ्लुइडमध्ये स्पर्म आल्यानंतर त्यापासून सिमेन तयार होतं, त्याला वीर्य म्हणूया आपण. त्यानंतर प्रोस्टेट ग्लँडमध्ये जो प्रोस्टेटिक फ्लुइड तयार होतो हा ॲसिडिक असतो, तो त्यामध्ये मिक्स होतो आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन 30% असतं. आणि मग प्रोस्टेट ग्लँडचा प्रोस्टेटिक फ्लुइड, सेमिनल ग्लँडमधून तयार झालेला सेमिनल फ्लुइड आणि स्पर्म एकत्र येतात आणि त्यापासून जो फ्लुइड तयार होतो त्याला सिमेन म्हटलं जातं, वीर्य. आणि मग वीर्य पास होण्याचा मार्ग जो आहे तो आहे युरेथ्रा. हे जे डक्ट आहे, इजॅक्युलेटरी डक्ट दोन्हीकडून आलेले, हे एकत्र येतात आणि एक मीडियन लार्ज डक्ट तयार होतो, विच रन्स मिडल टू द पेनिस, इज कॉल्ड ॲज युरेथ्रा. आणि मग युरेथ्रा मार्गे ड्युरिंग अ प्रोसेस ऑफ कॉप्युलेशन सिमेनचा मार्ग जो आहे तो युरेथ्रा
it eject out semen outside the body of penis बाय किंवा ज्यावेळी कॉप्युलेशन प्रोसेस असते त्यावेळी इजॅक्युलेशन वेळी हे सिमेन इट इज इजेक्टेड और इजॅक्युलेटेड आउटसाइड द बॉडी. आता युरेथ्रा आणखी एक महत्त्वाचं इथं लक्षण घ्यायचं. युरेथ्रा इज आल्सो कॉल्ड ॲज युरिनोजेनायटल डक्ट. आता युरिनोजेनायटल डक्ट का म्हटलं जातं हे लक्षात घ्या. ड्युरिंग कॉप्युलेशन और सेक्शुअल इंटरकोर्स इट कॅरीज सिमेन. जे इथं स्पर्म येतात, पुन्हा इथं सेमिनल वेसिकलचा सेमिनल फ्लुइड हा प्रोस्टेट ग्लॅंड प्रोस्टेटिक फ्लुइड सिमेन तयार होतं आणि सिमेन कॉप्युलेशन प्रोसेस किंवा सेक्शुअल इंटरकोर्स प्रोसेस थ्रू सिमेन इजेक्ट आउट करणं ड्युरिंग कॉप्युलेशन. पण ड्युरिंग युरिनेशन प्रोसेस म्हणजे युरिनेशन म्हणजे मिक्च्युरेशन प्रोसेस, द प्रोसेस ऑफ गिव्हिंग युरिन आउटसाइड द बॉडी. आता हा युरिनरी ब्लॅडर आहे, याच्यामध्ये युरिन स्टोअर केलं जातं. ज्यावेळी हा युरिनरी ब्लॅडर फुल होतो त्याचा सिग्नल आपल्या ब्रेनला जातो. आता ही मिक्च्युरेशन प्रोसेस किंवा द प्रोसेस ऑफ गिव्हिंग आउट युरिन ही व्हॉलंटरी प्रोसेस आहे. तेवढं सिग्नल येतो आणि अकॉर्डिंग टू आवर विल म्हणजे इच्छेनुसार हे स्पिंक्टर ओपन होतात आणि ड्युरिंग युरिनेशन किंवा मिक्च्युरेशन हे स्पिंक्टर ओपन झाले की त्या युरेथ्रा मार्गानंच युरिन इज गिव्हिंग आउटसाइड द बॉडी. म्हणजेच हा कॉमन डक्ट जो आहे युरेथ्रा दोन प्रोसेसवेळी दोन कामं करतो. ड्युरिंग कॉप्युलेशन प्रोसेस इट कॅरीज सिमेन आउटसाइड द बॉडी अँड ड्युरिंग युरिनेशन किंवा मिक्च्युरेशन प्रोसेस it carries urine and giving outside the body. Thus, in male or in man, the urethra is called as urinogenital duct. तर हे 5 डक्ट आपण इथं पाहिले. त्यानंतर 3 ग्लँड जे आहेत त्या 3 ग्लँडची नावं पुन्हा एकदा लक्षात घ्या. एक आहे सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि ह्या कॉपर ग्लँड. आता पहिलं प्रोस्टेट ग्लँड सेमिनल व्हेसिकल दे आर टू इन नंबर. याचा जो स्त्राव तयार होतो सेक्रिशन इट इज कॉल्ड ॲज सेमिनल फ्लुइड. इट इज अल्कलाइन नेचर, विस्कस अल्कलाइन नेचर. आणि सिमेनमध्ये जी कॉन्ट्रीब्युशन याचं आहे 60% सिमेन तयार करण्यामध्ये याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. अल्कलाइन आहे, फ्रुक्टोज आहे. इट गिव्ज एनर्जी टू मोटिलिटी ऑफ स्पर्म्स, फायब्रोनोजेन. थोडं जे सिमेन कोॲग्युलेट करणार बोलसमध्ये कन्व्हर्शन करण्याचं काम त्या फायब्रोनोजेनचं आहे. तर हे सेमिनल व्हेसिकलचं काम आहे. दे आर टू इन नंबर, प्रोड्यूस ए फ्लुइड कॉल्ड एज सेमिनल फ्लुइड, अल्कलाइन नेचर आणि सिमेनमध्ये त्याचा 60% वाटा असतो. त्यानंतर एकच ग्लँड असते प्रोस्टेट ग्लँड, त्याला पुरुषस्थ ग्रंथी असं म्हणतात. पुरुषस्थ ग्रंथी त्याच्यामधून जो स्त्राव तयार होतो इट इज मिल्की व्हाईट स्लाइटली अल्कलाइन, सायट्रिक ॲसिड त्यामध्ये आहे. आणि मग इट कॉन्ट्रीब्यूट 30% कॉन्ट्रीब्युशन इन सिमेन, म्हणजे सिमेनमध्ये याचा 30% वाटा असतो. त्यानंतर तिसरी ग्लँड जी आहे ती कॉपर ग्लँड आहे. ज्यावेळी सेक्शुअल एक्साइटमेंट असते किंवा पूर्वी म्हणूया आपण इजॅक्युलेशन किंवा सेक्शुअल इंटरकोर्स, दी 2 ग्लँड सेक्रेट ए विस्कस फ्लुइड विच लुब्रिकेट पॅसेज ऑफ सिमेन. म्हणजे हा युरेथ्रा क्लीन करणं किंवा लुब्रिकेट करण्याचं काम ह्या फ्लुइडचं आहे. कॉपर ग्लँडमध्ये जो म्हणजे क्लिअर म्हणूया आपण, तर रंग नसतो, असा विस्कस फ्लुइड वंगणासारखा तयार होतो. इट लुब्रिकेट म्हणजे वंगण करणे द पॅसेज ऑफ द सिमेन किंवा युरेथ्रा म्हणूया आपण. ठीक आहे. या 3 ग्लँड्स आहेत, सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि कॉपर ग्लँड किंवा बल्बो युरेथ्रल ग्लँड. आता कॉपर ग्लँड जे आहे प्रोस्टेट ग्लँड जे आहे इन ओल्ड एज इट लीड्स टू कॅन्सर. जर फॅटी फूड जर असेल किंवा 50 नंतर म्हणूया आपण, त्याला कॅन्सर होण्याची शक्यता असते किंवा मग प्रोस्टेटचं ऑपरेशन वगैरे आपण पाहतो. तर ही ग्लँड फक्त मेलमध्ये असते, फिमेलमध्ये याचा काही संबंध नाही. तर इट लीड्स टू कॅन्सर. तर हे 3 असोसिएटेड ग्लँड झाल्या. आता पुढचा शेवटचा भाग जो आहे तो आहे एक्सटर्नल जेनायटॅलिया. आता एक्सटर्नल जेनायटॅलियामध्ये पहिला भाग आहे स्क्रोटल सॅक किंवा स्क्रोटम, एक्सटर्नल पाउच बॅग लाईक स्ट्रक्चर इन विच टेस्टीज आर लोकेटेड. आता हे पाउच लाईक स्ट्रक्चरमध्ये इंटरनली कंपार्टमेंट आहे. प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये एक टेस्टीज लोकेट झालेली आहे. आणि मग स्क्रोटम सॅक जे आहे मग सांगितल्याप्रमाणे इट ॲक्ट्स ॲज ए थर्मोरेग्युलेटर.
म्हणजेच टेस्टिसमध्ये स्पर्म तयार होण्यासाठी इट रिक्वायर्स लेस टेम्परेचर 2 डिग्री to 3 डिग्री सेंटीग्रेड लेस टेम्परेचर दॅन दी बॉडी टेम्परेचर. आणि म्हणून कोल्ड सीझनमध्ये दे आर अट्रॅक्टेड और पुश टुवर्ड द बॉडी फॉर टेम्परेचर रेग्युलेशन. कारण ॲटमॉस्फिअर टेम्परेचर कमी असतं, त्यामुळे बॉडी लगत स्क्रोटम सॅक कॉन्ट्रॅक्ट होते आणि मग ते टेम्परेचर मेंटेन केलं जातं टू प्रोड्यूस स्पर्म. पण समर सीझनमध्ये बॉडी टेम्परेचर जास्त असल्यामुळं किंवा बाहेरचं दे आर रिलॅक्सेस आणि दे पुश्ड अवे फ्रॉम बॉडी. म्हणजे एकंदरीत स्क्रोटल सॅक्स हे थर्मो रेग्युलेटरचं काम करते. ठीक आहे. आता स्क्रोटम सॅकचा भाग झाला. आता ते स्क्रोटम सॅक्समध्ये जे फायबर्स गबुर्नॅक्युलम म्हटलं जातं, त्या गबुर्नॅक्युलम या फायबरद्वारे इच टेस्टीज आर अटॅच टू द इनर वॉल ऑफ स्क्रोटम. ठीक आहे. आता त्यानंतर हा मेन कॉप्युलेटरी ऑर्गन जो आहे इट इज कॉल्ड एज पेनिस. आता पेनिस इट इज ए इरेक्टाईल मस्क्युलर ऑर्गन मेड अप ऑफ 3 टाईप ऑफ टिश्यूज. आता हे 2 पोस्टेरोलॅटरल टिश्यू आहेत आणि मीडियम पोस्टेरियर एक टिश्यू असतो, त्याची नावं पुढं पाहायचेत आपण. आणि ड्युरिंग कॉप्युलेशन इट फिल्ड विथ ब्लड इरेक्टाईल आणि अपायकल बल्जिंग पार्ट जो आहे इट इज कॉल्ड एज ग्लान्स पेनिस. आणि ग्लान्स पेनिसच्या टिपला हा युरेथ्रा ओपन होतो. त्यानंतर हा ग्लान्स पेनिस इट इज कव्हर्ड बाय ए डबल फोल्ड ऑफ स्किन कॉल्ड एज फोरस्किन किंवा प्रिप्यूस म्हटलं जातं. म्हणजे याच्यावर जी स्किन असते ह्या ग्लान्स पेनिसवर इट इज कॉल्ड एज फोरस्किन और प्रिप्यूस असं म्हटलं जातं. आणि हा बल्जिंग पार्ट इट इज कॉल्ड एज ग्लान्स पेनिस. इट इज कॉल्ड एज बॉडी, इट इज कॉल्ड एज बेस. तर इट इज ए कॉप्युलेटरी ऑर्गन. ड्युरिंग कॉप्युलेशन और sexual intercourse it is inserted in the vagina of female for insemination or to insert the semen containing sperm in the female genital tract. ठीक आहे. आता ग्लँड्स इथं दिलेले आहेत. सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड, कॉपर ग्लँड. सेमिनल वेसिकल पेअर असतात, युरिनरी ब्लॅडरच्या जवळ असतात. इट कॉन्ट्रीब्यूट 60% व्हॉल्यूम ऑफ सिमेन. कंटेन फ्रुक्टोज, फायब्रोनोजेन, प्रोस्टाग्लँडिन. फ्रुक्टोजचं काम काय आहे पहा. फ्रुक्टोज प्रोव्हाइड्स एनर्जी फॉर स्पर्म मुवमेंट. फायब्रोनोजेन कोॲग्युलेट सिमेन इंटू बोलस फॉर क्विक मुवमेंट इंटू द व्हजायना. प्रोस्टाग्लँडिन स्टिम्युलेट रिव्हर्स पेरिस्टाल्टिस फॉर फास्टर मुवमेंट ऑफ स्पर्म टू रीच द एग. आता प्रोस्टेट अँड कॉपर ग्लँडचं जी कॅरेक्टरिस्टिक आहेत पहा. प्रोस्टेट ग्लँड ए लार्ज सिंगल ग्लँड मेड अप ऑफ 20 to 30 लोब्स. युरिनरी ब्लॅडरच्या खाली एकच ग्लँड असते प्रोस्टेट ग्लँड. लोकेटेड बिलो द युरिनरी ब्लॅडर सराउंडिंग युरेथ्रा. रिलीजेस मिल्की व्हाईट स्लाइटली ॲसिडिक प्रोस्टॅटिक फ्लुइड. इट फॉर्म 30% व्हॉल्यूम ऑफ सिमेन. सिमेनमध्ये याचा 30% वाटा असतो. इट कंटेन सायट्रिक ॲसिड, फॉस्फेटेज अँड व्हेरियस एन्झाईम्स. आता ॲसिड फॉस्फेटेज प्रोटेक्ट द स्पर्म फ्रॉम ॲसिडिक नेचर ऑफ व्हजायना. त्यानंतर कॉपर ग्लँड also called bulbourethral gland, a pair small P-shaped gland situated either side of urethra, secrete alkaline viscous mucus-like fluid which acts as a lubricant during coitus or sexual intercourse. आता इथं या स्लाइडमध्ये ही प्रोस्टेट दाखवलेली आहे पहा. ही प्रोस्टेट ग्लँड दाखवलेली आहे. हा युरिनरी ब्लॅडर आहे. आता इथं हा युरिनरी ब्लॅडर आहे. ही सेमिनल वेसिकल आहे, ही सेमिनल वेसिकल आहे आणि ही प्रोस्टेट ग्लँड आहे. दाखवून ही कॉपर ग्लँड आहे, ऑल्सो कॉल्ड एज बल्बोयुरेथ्रल ग्लँड. ही प्रोस्टेट ग्लँड आहे, ही सेमिनल वेसिकल आहे. आता ही इजॅक्युलेटर डक्ट इथं ही या सेमिनल वेसिकलचा डक्ट इथं आला आणि व्यासा डिफरन्स हा इजॅक्युलेटर डक्ट तयार झाला. ही सेमिनल वेसिकलचा डक्ट हा व्यासा डिफरन्स आला इथं इजॅक्युलेट डक्टचा. 2 इजॅक्युलेट डक्ट एकत्र आले. इथं प्रोस्टेट ग्लँडचा डक्ट त्यात ओपन होतो आणि हा मीडियन डक्ट जो तयार झाला इट इज कॉल्ड एज युरेथ्रा. युरिनरी ब्लॅडरचा डक्टसुद्धा इथं ओपन होतो. ठीक आहे. आता सिमेन म्हणजे वीर्य. इट इज व्हाईट. इट इज द व्हिस्कस अल्कलाइन अँड मिल्की फ्लुइड. तर pH आहे 7.2 to 7.7.
तर सिंगल इजॅक्युलेशन म्हणजे ड्युरिंग सेक्शुअल इंटरकोर्स जे इजॅक्युलेशन होतं त्या सिंगल इजॅक्युलेशनमध्ये त्याचे क्वांटिटी जी आहे 2.5 to 4 ml सिमेन, म्हणजे 2.5 ते 4 ml सिमेन एका इजॅक्युलेशनमध्ये याची क्वांटिटी नॉर्मल इजॅक्युलेट होते. आता एका इजॅक्युलेशनमध्ये किती स्पर्म असतात बघ, किती भरमसाठ असतात बघ. इट कंटेन्स अबाउट 400 million sperms. Semen contains sperms with fructose for nourishing sperms. म्हणजे सेमिनल वेसिकलमध्ये फ्रुक्टोज असते, ते फ्रुक्टोजमुळं स्पर्मला एनर्जी मिळते किंवा मोटिलिटी ऑफ स्पर्म टू रीच टुअर्ड दिस एग. कॅल्शियम आयन्स अँड बायकार्बोनेट फॉर न्यूट्रलायझिंग ॲसिडिटी. फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये जी ॲसिडिटी असते ती कॅल्शियम आयन्स आणि बायकार्बोनेटमुळे कमी होते. प्रोस्टाग्लँडिन जे आहे त्या सिमेनमध्ये इट इज यूज्ड फॉर मुवमेंट ऑफ स्पर्म्स. आता एक्सटर्नल जेनायटेलियामध्ये 2 ऑर्गन्स येतात, एक पेनिस आणि दुसरं स्क्रोटम. द पेनिस ए मेल कॉप्युलेटरी ऑर्गन, सिलेंड्रिकल अँड मस्क्युलर विथ 3 बंडल्स ऑफ इरेक्टाईल टिश्यूज. आता त्याचे नावं पहा. एक जोडी जी असते पोस्टेरो लॅटरल खालच्या बाजूला आणि लॅटरल साईडला, त्याचं नाव आहे 2 जे असतात मसल किंवा जे टिश्यू आहेत कार्पोरा कॅव्हर्नोसा, आणि एक सिंगल जो असतो तो कॉर्पस स्पॉन्जियसम. हे 3 टिश्यू असतात आणि त्यामुळं पेनिस इरेक्टाईल होतं. आता त्यामध्ये ग्लान्स पेनिस म्हणजे सोलन टीप ऑफ पेनिस, त्याला ग्लान्स पेनिस म्हटलं जातं. कव्हर्ड विथ ए लूज फोल्ड ऑफ स्किन कॉल्ड प्रिप्यूस ऑर फोरस्किन, बघा दाखवलेलं आहे. तर स्क्रोटम म्हणजे टेस्टिस असणारी बॅग आउटर सॅक, ए लूज पाउच ऑफ पिगमेंटेड स्किन लाईंग बिहाइंड पेनिस, divided into right and left scrotal sac by septum of tunica dartos. Fetal testes retained in the scrotum by short fibromuscular band called gubernaculum. The testes remain suspended in scrotum by spermatic cords. आता पुढचा शेवटचा भाग जो आहे क्रिप्टोकायडिझम. क्रिप्टोकायडिझम आता म्हणजे काय? फेल्युअर ऑफ टेस्टिस टू डिसेंड इन द स्क्रोटम इट रिझल्ट इन टू स्टरिलिटी. म्हणजे काही बालकामध्ये जे ॲब्डॉमेनमध्ये टेस्टिस तयार होतात पण इंग्विनल कॅनॉलमधून ते स्क्रोटममध्ये येत नाहीत, एक त्यामध्ये अबनॉर्मॅलिटी असते. आणि टेस्टिसमध्ये स्क्रोटम सॅकमध्ये किंवा बॅगलाईक स्ट्रक्चरमध्ये हे टेस्टिस न आल्यामुळं इट लीड्स टू स्टरिलिटी, वांसपणा येतो. आता त्याला क्रिप्टोकायडिझम म्हटलं जातं. क्रिप्टोकायडिझम, फेल्युअर ऑफ टेस्टिस टू डिसेंड इन द स्क्रोटम इट रिझल्ट इन टू स्टरिलिटी. फंक्शन ऑफ स्क्रोटम मग हे सांगितलं आपण. आता त्याचे जे मसलची नाव दिलेत पहा. द क्रिमॅस्टर अँड डार्टोस मसल्स ऑफ स्क्रोटम हेल्प्स इन ड्रॉइंग टेस्टिस क्लोज ऑर अवे फ्रॉम द बॉडी. दिस हेल्प्स मेंटेनिंग टेम्परेचर ऑफ टेस्टिस 2 to 3 degree lower than normal body temperature necessary for formation of sperm, spermatogenesis. Thus, scrotum acts as a thermoregulator. मग सांगितलेलं आपण. तर इथं हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा भाग इथं संपतोय. तर ह्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे मेन पार्ट्स जे आपण पाहिले त्यामध्ये आता हा ॲसिडी डक्टचा पहिला भाग आहे. पहिला भाग होता प्रायमरी सेक्स ऑर्गन किंवा टेस्टिस, दुसरा भाग ॲसिडी डक्ट, आणि तिसरा भाग जो आहे तो आहे ग्लँड्स. त्या 3 प्रकारच्या ग्लँड, सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट अँड कॉपर ग्लँड. त्यानंतर चौथा भाग जो आहे तो आहे एक्सटर्नल जेनायटेलिया. तर मेन पार्ट आणि त्याचे सब पार्ट हे जर नीट लक्षात ठेवले तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही लक्षात ठेवणं आणि पार्ट एक्सप्लेन करायला काही अडचण नाही. तर ही डायग्रॅम पुन्हा एकदा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची पहा. त्यामध्ये मेन पार्ट जे आहेत ते इथं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. टेस्टिस ज्या बॅग लाईक स्ट्रक्चरमध्ये असतात, ही स्क्रोटम सॅक असते, हा पेनिसचा भाग, युरिनरी ब्लॅडर आहे, ग्लँड 3 प्रकारचे, सेमिनल वेसिकल्स, प्रोस्टेट ग्लँड, कॉपर ग्लँड किंवा बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स. डक्ट जे का वाहिन्या आहेत त्या 6 प्रकारच्या असतात. इथं रेटे टेस्टिस, व्यासा इफ्रन्सिया, इपिडायमिस, व्यासा डिफरन्शिया, इथे एक व्यासा डिफरन्शिया, पुन्हा इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरेथ्रा फक्त हा सिंगल असतो, बाकी सगळे डक्ट हे डबल असतात. त्यानंतर पेनिस हा ग्लान्स पेनिस,
त्याच्यावर जे स्किन असते त्याला प्रिप्यूस किंवा फोर स्किन, त्यानंतर हा बॉडीचा भाग आहे, हा बेसचा भाग आहे, हा कॉप्युलेट म्हणजे हे टिश्यू जे असतात इरेक्टाईल टिश्यू 3 प्रकारचे असतात. कार्पोरा कॅव्हर्नोसा 2 असतात, हा एक आणि हा एक, आणि कार्पोरा स्पॉन्जिओसम 1 असतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे. आता याचं मेन फंक्शन जे आहे ते आहे गॅमेटोजेनेसिस. टेस्टिसमध्ये गॅमेट्स तयार होतात, टेस्टेस्टेरॉन हार्मोन तयार होतं आणि ट्रान्सफर ऑफ स्पर्म थ्रू एक्सटर्नल जेनाटेलिया किंवा मेल गॅमेट इनटू द फिमेल जेनायटल किंवा इन्सेमिनेशन म्हटलं जातं. दीज आर दी मेन फंक्शन ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता पुढच्या पिरियडला आपण किंवा व्हिडिओमध्ये आपण मेन दुसरी सिस्टीम फिमेलची आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ही डिटेलमध्ये पाहायची आहे. थँक्यू. थांबूया आपण.